युरिया आणि नॅनो DAP ही खतं कृषी खात्यानं कोट्यवधी रुपये देऊन खरेदी केली आणि शेतकऱ्यांना मोफत वाटली। खरं तर शेतकऱ्यांनी वापरू नयेत असा रिपोर्ट शासनाच्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं या खतांसंदर्भात दिला आहे। या वस्तूंच्या खरेदीचं कंत्राट देण्याच्या 6 महिने आधी हा रिपोर्ट दिला गेलाय। तरी कृषी खात्यानं या सगळ्या वस्तू कोट्यवधी रुपयांनी खरेदी केल्या आणि शेतकऱ्यांना मोफत वाटल्या। याबाबतच सविस्तर अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे। नॉन रेकमेंडेड खतं होती, ती खतं विकत घेतली गेली सरकारकडून आणि मग ती शेतकऱ्यांना मोफत वाटण्यात आली। हा अहवाल 6 महिन्याआधी आलेला होता। या खरेदी संदर्भात खरेदी झाली त्याच्या आधी 6 महिने हा अहवाल आलेला होता, जो न्यूज 18 लोकमतच्या हाती आलेला आहे। आता कृषी विभागानं अहवाल का मान्य केला नाही? काही प्रश्न आम्ही विचारतोय। त्यातला पहिला प्रश्न, कृषी विभागानं अहवाल का मान्य केला नाही? नॉट रेकमेंडेड अशी खतं केली होती, तरी ती खतं का खरेदी केली? गोगलगाय प्रादुर्भाव रोखण्यात मेटाल्डेहाइड निरुपयोगी, तरी देखील ते का खरेदी केलं? अहवालावर बैठकांमध्ये चर्चा, तरी 6 महिन्यांमध्ये खरेदीचे आदेश का? राज्यामध्ये कृषी घोटाळा झाला असा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता। कारण आता त्यांच्याकडे एक नवीन अहवाल पुरावा स्वरूपात आलेला आहे आणि हा अहवाल आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा, ज्यात म्हटलेलं आहे की नॅनो युरिया आणि नॅनो DAP हे नॉट रेकमेंडेड आहेत। अंजलीताई, ही माहिती तुमच्यापर्यंत आली, काय हे सगळा अहवाल सांगतो? कारण हा अहवाल सरळ सरळ सांगतो आणि त्याच्यात नॅनो युरिया आणि नॅनो DAP ला असं सर्कल करून, म्हणजे ते मी डिटेल्स देखील तुमच्याबरोबर शेअर केले, त्याला अगदी सर्कल करून डायरेक्टर साईन करतात आणि तिथे लिहितात नॉट रेकमेंडेड। याचा अर्थ याचा वापर करण्यात येऊ नये। मग मी त्याच्या अनेक बातम्या वाचल्या, अनेक त्याच्यावरचे संशोधन जे झालंय ते देखील वाचलं। कारण त्याच्यात असं लिहिलंय की याच्यात फक्त 4% नायट्रोजन हा फक्त जर सॉइलला मिळत असेल तर हे वापरून उपयोग नाही आणि म्हणूनच एक नवीन प्रोडक्ट आणलं गेलं होतं ज्याचं नाव नॅनो युरिया प्लस असं ठेवण्यात आलं होतं। आता हे नॅनो युरिया प्लस जर विकायचं असेल तर नॅनो युरियाचा खप होत नव्हता आणि याच्यावर अनेक 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 रिपोर्ट्स आहेत की याचा खपच होत नव्हता। शेतकरी हे विकतच घेत नव्हते, कुठेतरी हा माल पडून होता। म्हणूनच याचे सगळे ट्रेडर थ्रू कमी भावात देऊन हे सगळं जे केलं गेलं होतं आणि ट्रेडर थ्रू आता जर सगळ्यात जास्त प्रमाणात कोण घेऊ शकत असेल तर सरकार। मग मंत्र्यांना जर यांच्यात किकबॅक्स दिले तर हे सगळे प्रोडक्ट्स जी खरं फेल्ड प्रोडक्ट्स आहेत, ही फेल्ड प्रोडक्ट्स शेतकऱ्यांपर्यंत देण्याचं काम, इतकं खालच्या दर्जाचं काम त्या कंपनीने देखील केलंय आणि या धनंजय मुंडेंसारख्या कृषी मंत्र्यांनी देखील केलंय। आणि याच्यात सरळ सरळ दिसतंय की हे दोन्ही प्रोडक्ट्स रेकमेंडेड नाहीयेत असा सरळ सरळ आरोप होतोय। आणि हेच नाही तर ते मेटाल्डेहाइड नावाची जी तिसरी गोष्ट होती त्याच्यावर पण एक रिपोर्ट आहे की गोगलगाईचा प्रादुर्भाव वाढतोय आणि ते नियंत्रण आणण्यासाठी इतर काय काय गोष्टी करता येईल, पण मेटाल्डेहाइड वापरू नये असं सुद्धा डायरेक्टली, म्हणजे हे महाराष्ट्राचे जे मराठवाड्याचे आयुक्त आहेत त्यांच्या तिथे त्या बैठका झाल्या होत्या 2022-23 मध्ये आणि त्यांचा देखील तो अहवाल जो आला होता त्याच्यात या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि त्याची कॉपी मी आपल्या माध्यमाकडे द्यायला तयार आहे। ते दाखवा लोकांना की शास्त्रज्ञ म्हणतात करू नका, कृषी अधिकारी म्हणतात करू नका, तरीही कृषी मंत्रालयाने आपले खिसे भरायला हा कृषी घोटाळा केलाय हे आता स्पष्ट दिसतंय। केंद्र सरकारने डीबीटीने पैसे द्या असं सांगितलं होतं। या डीबीटीच्या 62 आयटमच्या लिस्टमध्ये ही नावं नव्हती। जर MAIDC आणि महाबीज स्वयं उत्पादित करत असेल तशाच गोष्टी डीबीटीच्या बाहेर काढाव्या असे निर्देश होते, पण या गोष्टी ज्या आहेत त्या इफ्कोकडनं घेण्यात आल्या। पण त्या पण कशा घेण्यात आल्या? MAIDC खरं स्वतः डिस्ट्रीब्युटर आहे इफ्कोचं, पण ते त्यांनी इफ्कोकडनं न घेता पालीवाल आणि महेश्वरी नावाची एक कंपनी आहे ज्यांच्या थ्रू ते घेतलं गेलं। रमेश भटसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। अंजली दमानिया यांनी सविस्तरच सांगितलेलं आहे की नेमका हा घोटाळा कसा झालेला आहे। पुढे जाऊया।
खासदार सुप्रिया सुळे बीडच्या मसाजोगमध्ये दाखल झाल्या आहेत। यावेळी त्यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली। संतोष देशमुखांच्या मुलीला अश्रू अनावर झाले। माझा राम गेला, माझा लक्ष्मण काय करेल असा आक्रोश त्यांच्या आईनं केला। त्यांची मुलगी वैभवी देशमुख यांना सुद्धा अश्रू अनावर झाले। दादाचा फोनच लागत नाही। मराठवाड्यातील 21,97,211 पैकी 55,334 महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द होणार आहेत, तर 54,598 अर्ज अजून मान्य झालेले नाहीत। त्यांना अनुदान केव्हा मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही। मराठवाड्यातील 55,334 महिलांना लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता मिळणार नाही। विभागातील सगळ्या जिल्ह्यातल्या संजय गांधी योजनेतील महिला लाभार्थी, शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी आणि इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला लाभार्थ्यांची माहिती संकलित करणं सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं। विभागातून 23,07,184 महिलांनी योजनेसाठी अर्ज केले होते। त्यातील 21,97,211 अर्ज वैध ठरले। 54,598 अर्ज अद्याप मंजूर केलेले नाहीत। आता नव्या नियमानुसार लाभार्थी महिलांना बँकेत दरवर्षी जून-जुलै महिन्यात ई-केवायसी सादर करावं लागणार आहे। तसंच हयातीचा दाखला देखील महिलांना द्यावा लागेल। यानंतरच लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात जमा होतील। पुणे शहरातल्या नागरिकांना पाणी देण्याकरता पुणे महापालिकेला जलसंपदा विभागाच्या वतीनं खडकवासला, भामा, आसखेड या धरणातून पाणी दिलं जातं। जलसंपदा विभागाकडून पाणी घेणाऱ्या पुणे महापालिकेने जलसंपदा विभागाची 726 कोटी 12 लाख रुपयांची थकबाकी तातडीनं भरावी, अन्यथा शहराचं पाणी बंद केलं जाईल असा इशारा जलसंपदा विभागानं दिला आहे। महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात वाद निर्माण झालाय, पण पाणीपट्टीची थकबाकी 160 कोटी रुपये असून नियमितपणे पाणीपट्टी भरण्यात येत असल्याचा दावा महापालिकेनं केलेला आहे। आमदार रोहित पवार यांच्या कुस्ती स्पर्धेला डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी विरोध केलाय। 4 महाराष्ट्र केसरी हा महाराष्ट्र केसरीचा अपमान आहे। हा अपमान बंद करून महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यावी या मागणीकरता चंद्रहार पाटील उपोषण करणार आहेत। महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे। हर्षवर्धन सपकाळ आज प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारत आहेत। विधानसभा निवडणुकीनंतर नाना पटोले यांनी पदाचा राजीनामा दिल्यावर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। दुपारी 1 वाजता ते पदभार स्वीकारणार आहेत। त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत। पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती मिळतेय। तुळजाभवानी देवीच्या मंदिरात गर्भगाभाऱ्याच्या शिळांना तडे गेल्याचं समोर आलंय। अशात गर्भगाभारा मोठा करण्यासंदर्भात पुढच्या आठवड्यामध्ये निर्णय होणार आहे। शिळेला तडे गेल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पुरातत्व विभागाकडून गाभाऱ्याची चाचणी करण्यात आली आहे। त्याचा अहवाल याच आठवड्यात येणार आहे। गाभारा चाचणीचा अहवाल प्राप्त झाल्यावर गर्भगाभारा मोठा करण्याच्या संदर्भात पुढील आठवड्यात निर्णय घेणार असल्याची माहिती मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली। देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील शिळेला तडे गेल्यानं गाभाऱ्याची सुरक्षा धोक्यात आली होती। त्यामुळे गाभारा मोठा करण्यासंदर्भात पुरातत्व विभागानं चाचण्या केल्या असल्यानं आता पुरातत्व विभाग काय अहवाल देतो आणि त्यावर काय निर्णय होणार याकडे लक्ष लागलेलं आहे। जे काही फायनल अहवाल येणार आहे तो साधारणतः ह्या आठवड्यात येणं आम्हाला अपेक्षित आहे आणि त्यानंतर ते पुरातत्व खातं आम्हाला मग रेकमेंड करेल। त्या जे तपासणीमध्ये जे काय आढळून येईल त्यांना बोरोस्कोपी आणि एक्सरे अशा ज्या 2 टेक्निक्स होत्या त्याच्या आधारे त्यांनी आपलं जे गर्भगृह आणि शिखर जे आहे त्याची तपासणी केली आणि त्याचा थोडक्यात आपण जसं डॉक्टर करताना जसं वेगवेगळं इन्व्हेस्टिगेशन करतो आणि मग त्यानंतर पेशंटला जसं मग ट्रीटमेंट काय द्यायची त्या हिशोबाने तसं त्याने आता इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे
आणि काय आपल्याला पुढील कारवाई करावी लागेल साधारणतः ते रिपोर्ट आल्यानंतर आठवड्याभरात आम्हाला पुरातत्व विभागानं कळवलेलं आहे की आठवड्याभरात आम्हाला रिपोर्ट येईल त्याचा आणि त्याचं पुढचं ॲक्शनसुद्धा आम्हाला सांगतील. JSW कंपनीच्या विरोधात रायगड जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले. कांसई, वडखळ आणि डोलवीमधील शेकडो एकर जमिनीवरून संबंधित कंपनीची 400 KYCची विद्युत इलेक्ट्रिक वायर गेल्याने शेतकरी भयभीत झालेत. शेतकरी आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं. आमच्या शेतातून गेलेली उच्च दाबाची विद्युत लाईन काढून टाका अशी मागणी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा केली आहे. आपल्याला माहिती आहे का, आज आम्ही 1 महिन्यापासून ह्या JSWची टॉवर लाईन चाललेली आहे आमच्या शेतीतून, त्याला विरोध करत आहेत. तरी पण प्रशासन आणि शासनसुद्धा आमच्या शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही आहे. परंतु त्यानंतर आम्ही पूर्ण आता गाव बैठका घेत आहोत. जिकडे आम्ही गाव बैठक घेतल्या ते सर्व शेतकरी आम्ही घेऊन आम्ही आता हरकत नोंदवण्यासाठी प्रथमतः आम्ही आमचे आमदार महेंद्र शेठ दलवी यांना भेटलो. त्यांना ते आम्ही पूर्ण कागदपत्र दिलेले आहेत हरकतीचे. आणि त्यानंतर आम्ही इथे कलेक्टर साहेबांना भेटायला आलो, पण कलेक्टर साहेब खाजगी कामात कुठे गेले होते. त्यानंतर आम्ही सिरके साहेबांना भेटलो आणि ते आमचं शेतकऱ्यांचा जे विरोध आहे ह्या टॉवरसाठी ते आम्ही त्यांना निवेदन आज दिलेलं आहे.